तीर्थी धुतला रजकराजू, तो काय होईल शुद्ध द्विजू. नटे घेतला राजध्वजू, तो नवे पूज्यू बाह्य क्रियावशे. सुंदरी सुकुमार साजिरी, ओठी कुष्ठता तिळभरी. झालीय तिथे कोणी नवरी, वरी वरी बरी दिसत आहे. नागवी माता मोत्यांची जाळी, शिंबरी सुपाणी दाना ल्याली. देवी बाह्य पवित्रता दाविली, तेथे केली निज भंडीमा. दहे माखला वायसू, तो काय होईल राजहंसू. दही म्हणून मथिता कापसू, तृप्ती नवे उपहासू जगी प्रकटे. देवी अंतरी विकल्प असता, बाह्य जे पवित्रता. तेथे क्रिया रूपनाथा, जाण तत्वता अतिभडिंबा. अंतरक्षाळीले गुरु प्रतिती, बाह्य क्षाळीले शास्त्रयुक्ती. ऐसे शुचित्व निज निश्चिती, अद्वैत स्थिती तेथे नांदे. अंतरी शुचित्व पूर्ण वसे, ते बाह्यकर्मी स्वये प्रकाशे. ते शुचित्वची अनायासे, परमार्थ दशे प्रकाशी. ईश्वर भावाचे निजवर्म, त्याचे पोटी रिघल्यास प्रेम. त्याचे कर्मची होय ब्रह्म, त्या देह भ्रम बाधिना. या नाम शुचिष्मता, सत्य जाणगा रूपनाथा. तपाची ही स्थिती आता, ऐकतत्वता सांगेन. शरीर शोषणा नाव तप, ते प्रारब्धे भोगानुरूप. हृदयी वाहणे कृष्ण स्वरूप, तो शुद्ध साक्षेप तपाचा. जेवी थुरसुनी दिठी, सैरा रणा माझी उठी. देवी ईश्वर धरोनी पोटी, वर्ते तो सृष्टी तपिया शुद्ध. हेची तपाचे निज स्वरूप, याची नाव शुद्ध तप. या वर्तेन चले रूप, व्यर्थ वाग्जल्प का करावे. द्वंद्व सहिष्णुता मुमुक्षा, या नाव म्हणजे तितिक्षा. तेही आणावया लक्षा, रूपाध्यक्षा अवधारी. सुखदुःख उभय भोग, दो माझी अखंड आपुले अंग. जेवी चित्रींची वाघिण वाघ, दोही माझी सांग निजत्वे भिंती. जेवी तागवाणीचे उल्लाळे, आकाश जैसे न पोळे. असोनी त्याचे नि मेळे, त्या वेगळे अलिप्त. अर्थात परीटांच्या नायकाला पवित्र तीर्थात स्नान घातले तरी तो परीटच राहतो, ब्राह्मण होत नाही. नटाने राजचिन्हे धारण केली आणि इतर बाह्यता राजासारख्या क्रिया केल्या तरी तो खरा राजा होत नाही. सुकुमार सुंदर अशी कन्या असली, पण जर तिच्या ओठावर लहानसा कोडाचा डाग असला तरी तिला कुणी पसंत करत नाही. स्त्रीने डोक्यावरील केसांना मोत्यांची माळ घातली किंवा नकटीने पाणीदार मोत्यांची नथ घातली तर जशी हास्यास्पद, त्याप्रमाणे ढोंगीपणाने कितीही बाह्य पवित्रता दाखवली तरी ती व्यर्थच. कावळ्याला दह्याने माखला तर तो राजहंस होईल काय? कापसाला दही म्हणून घुसळले तर लोणी निघेल का? लोक मात्र हसतील. त्याच न्यायाने मनात विकल्प असताना बाह्य शुद्धता म्हणून जी जी क्रिया करावी ती ती ढोंगीपणाची आहे असे तू समज. गुरुवाक्याच्या मननाने आणि अनुभवाने ज्याचे आपले अंतःकरण शुद्ध केलेले असते आणि स्नानादी उपायांनी बाह्य शरीर शुद्ध केलेले असते, तेथेच अद्वैत नांदते. अंतःकरण पूर्ण शुद्ध असले की बाह्यकर्मही शुद्ध होते आणि असे शुद्ध कर्म हे स्वभावतः मनाच्या परमार्थ स्थितीला प्रकट करते. ईश्वर भावाचे हे मुख्य वर्म प्रेमासह मनात भिनले की अशा माणसाचे कर्म ब्रह्मरूप होते. त्याला मी देह आहे असा भ्रम बाधत नाही. हे राजा, अशा शुद्धीलाच खरे शुचित्व म्हणतात. आता मी तुला तप म्हणजे काय ते सांगतो. व्रतादी उपायांनी शरीराला कृश करणे याला तप असे लोक म्हणतात, पण ते प्रारब्धाने भोगनिरूप प्राप्त होते. वस्तुतः हृदयात श्रीकृष्ण स्वरूपाचे सतत ध्यान करणे म्हणजे खरे तप. समर अंगणात धूळ उडाली तर दृष्टीपुढे नीट दिसत नाही. अशा वेळी शूर योद्धा वाटेल तसा पराक्रम गाजवीत सुटतो. त्याप्रमाणे ईश्वराचे ध्यान मनात ठेवून जो या सृष्टीत प्राप्त व्यवहार करतो तो शुद्ध तपस्वी होय. शुद्ध तपाचे हेच स्वरूप आहे. अधिक पाल्हाळ्याने काय वर्णन करणार? मोक्षाची इच्छा असेल त्याने थंड व उष्ण अशी द्वंद्वे सहन करावीत. त्यालाच तितिक्षा किंवा सहनशक्ती म्हणतात. तिचे स्वरूप मी सांगतो ते ऐक. सुख व दुःख असे दोन भोग आहेत. ज्याप्रमाणे भिंतीवरील चित्रातील वाघ व वाघीण या दोहोंमध्ये भिंत सारखीच असते, त्याप्रमाणे त्या दोन्ही भोगात आपले शरीर एकच असते.
वणवा लागला तर त्याच्या ज्वाळा आकाशात जातात, पण आकाश स्वरूपाने अग्नीपेक्षा भिन्न व अलिप्त असते, म्हणून आकाश पोळत नाही. शीतळ जळका हेव पडे, पृथ्वी निज क्षमा न काकुडे, तेवी निज स्वरूप सुरवाडे, द्वंद्वा नातोडे निज साधू. शरीर जरी हिवे कापे, तेणे देह कापे साधू न कापे. शरीर अति उष्णे तापे, परी साधू न तापे देह तापा माझी. सुखे देखोनी दिठी, ज्या गोडिया घाली मिठी, दुःखही त्याची आवडी घोटी. द्वंद्व सहिष्णुता मोठी या नाव राया, गोफण गुंडा सन्मुख. लागता अवश्य कुठे दुःख, तोच सुवर्णाचा जाहलिया देख. दुःख लोपोनी सुख अनिवार्य वाढे, सुख दुःख प्रकाशक निज वस्तू असे एक. त्या एकात्मता देख, द्वंद्वे साधक सुखे साधती. तेवी द्वंद्वाचे जाणपण, जाणवीत असे जे ज्ञान. ते जाणीतल्या आपण, द्वंद्वे संपूर्ण निर्द्वंद्वे होती. रस उसी कठीणपण, त्या माझी गोडी अखंड पूर्ण. तेवी द्वंद्वा माझी वस्तू चितघण, अखंड दंडायमान स्वये देखे. ऐशी हे अखंडता, जवन ये साधकाचे हाता. तव द्वंद्वाची सहनता, नवे नूपनाथा निश्चयेसी. या नाव द्वंद्व सहन, निज निश्चये जाणपूर्ण. आता मौनाचे लक्षण, सावधान अवधारी. वागवा तू करावा जनी, तै दृढ व्हावे देहाभिमानी. सांडविला तो सद्गुरूंनी, निशेष धोनी शब्देसी. सद्गुरु वचन पडता कानी, स्तुती निंदा गिळोनी दोन्ही. बोल बोलणे निरसुनी, हृदय भुवनी परिपक्वले. जेव्हा ज्याचे बोलावे अवगुण, तेथे तेथे दिसे आपण. या लागी बोलता पैशून्य, पडे मौन गुरुवाक्ये. गुण देखून या स्तवन, करिता पडे दृढ मौन. मीची स्तव्य स्तविता स्तवन, मजम्या वानिता पूर्ण मूर्खत्व माझे. निजात्मा निशेष नसे, ऐसा रिता ठावन दिसे. तिथे जे जे काही दिसे, ते आत्मप्रकाशे सदोदित. ऐसी सद्गुरूंनी दाखवली युक्ती, ती विश्वासे स्थिरावली चित्ती. या लागी निंदा आणि स्तुती, वाचेप्रती बोलेना. अर्थात पृथ्वीवर गार पाणी किंवा बर्फ पडला तरी पृथ्वी काकडत नाही. त्याप्रमाणे साधू स्वरूपामध्ये रममाण असतो, त्यामुळे सुखदुःखांनी विचलित होत नाही. शरीर हिव तापाने कापत असेल किंवा ताप चढल्याने गरम झाले तरी साधू मनाने संतप्त होत नाही. हे राजा, मुख्य म्हणजे सुख असो वा दुःख, त्याची आनंदमय स्थिती बिघडत नाही. यालाच द्वंद्वे सहन करणे म्हणतात. गोफणीतून मारलेला दगड अंगाला लागला तर दुःख होते, पण तोच सोन्याचा असला तर दुःख विसरून माणूस सुखी होतो. सुख व दुःख याची जाणीव जेथे होते ती निजवस्तू एकच असते. या भूमिकेतूनच साधक दोन्ही द्वंद्वात मनाने स्थिर राहतात. जे ज्ञान द्वंद्व जाणते, ते ज्ञानच काय आहे हे जाणले की सुखदुःखातील दोनपणा नाहीसा होतो. ऊस बाहेरून कठीण असतो, पण त्यामध्ये गोडी अखंड असते. त्याचप्रमाणे सुखदुःखादी भिन्न संवेदनात साधू हा एकच चैतन्य पाहतो. अशी अविचलित चित्घनता साधकाला सतत अनुभवता येत नाही. तोपर्यंत तितिक्षा हा गुण त्याच्या अंगी येत नाही. म्हणजेच द्वंद्वे सहन करण्याची शक्ती, धैर्य, सामर्थ्य त्याला येत नाही. यालाच तितिक्षा म्हणतात. आता मौनाचे लक्षण सांगतो ते ऐक. लोकांमध्ये वादविवाद कराव्यास यावे तो लक्षात येते की आपल्या देहाचा अभिमान वाढला आहे. पण सद्गुरू जो उपदेश करतात त्याने तो अहंकार आणि वादविवाद दोन्ही धुवून काढतात. सद्गुरू वचन कानी पडताच स्तुती आणि निंदा दोन्ही गिळून वाचेने बोलणे सोडून दिले आणि ते बोलणे गुरु शिष्याच्या हृदयरूपी कमळात एकत्वाने प्रफुल्लित झाले, अशी स्थिती होते. एखाद्या वेळी एखाद्याचे अवगुण बोलू लागावे तर मी पण त्याच्या ठिकाणीच आहे असा अनुभव येतो आणि बोलणे बंद होते.
गुरुवाक्याने वाणी मौन होते ती ह्या प्रकारे. एखाद्याचे गुण पाहून स्तुती करावयास जो प्रवृत्त व्हावे तो मी स्तव्य आणि स्तवन आहे. स्तुती करणारा पण मीच आहे हे भान येऊन आत्मस्तुती म्हणजे मूर्खपणा असतो म्हणून शिष्य बोलेनासा होतो. आत्मा नाही अशी रिकामी जागाच कोठे दिसत नाही. त्यामुळे जे जे दिसते ते ते आत्मरूपच आहे असे जाणवते. सद्गुरूंनी अशी युक्ती केली आणि ती श्रद्धेमुळे चित्तात ठसली. त्यामुळे शिष्य निंदा व स्तुती काहीच करू शकत नाही. अर्थात त्याची वाणी मौन होते. संवाद करावा निजस्वार्थी तव सद्गुरूंच्या वचनोक्ती खुंटल्या वेदशास्त्रांच्या युक्ती त्यावर स्थिती चढेना. एव स्तुती निंदा वाग्वाद करिता खुंटला संवाद महामौने अतिशुद्ध परमानंद साधका. ऐसे साधावया दृढ मौन सद्गुरु शिकवी वेदाध्ययन. उपनिषदर्थ विवंचून पडवी संपूर्ण अर्थावबोधे. अथवा अतिशय दृढ मौन श्रीरामकृष्ण नामस्मरण. अखंड नामे गरजता पूर्ण वेदार्थ जाण तिष्ठती पुढे. नित्य रामनाम गरजे वाणी त्या तीर्थे येती लोटांगणी. सुरवर लागती चरणी यम पायवणी स्वयंवंदी. रामनामाचे जे स्मरण या नावे का महामौन. वेदे नाम स्तविले पूर्ण शुद्ध अध्ययन हरिनाम. वेदू अथवा नामस्मरण या नाव का स्वाध्याय जाण. आता आर्जवाचे लक्षण ऐके संपूर्ण महाराजा. आता आर्जवते ऐसे सर्वा जीवा जीवन जैसे. का तंतू जैसा निज विलासे अविरोधे असे पटा माझी. साखरेचे इंद्रावण केलिया नवचे कोडपण तैसे विषमाही जीवा जाण. आर्जवे पूर्ण रंजवी स्वभावे वक्रचंद्राची चंद्रिका. परी अमृत वक्र नवे देखा तैसे देखुनी विषमालोका. मनोवृत्ती देखा पालटेना निपरादर न देखे कोणासी. जीवलग सोयरा सर्वांसी ओळखी जीव मात्रांसी. जैसी तैशी जुनाट या परी जयासी आप्त सर्वदा सर्व. ऐसा जो का निज स्वभाव तया नाव का आर्जव. अति अपूर्व गुरुदीक्षा असुर सुर नर ऋषीश्वर मदने केले निज किंकर. कंदर्पाचा मारथोर अति दुर्धर अनंत. अंतरी कामाचे दृढ ठाणे वरी वरी तात चावणी साहणे. त्याचे मनचे निष्कामन म्हणे चालवणे लौकिकू. तैशी नवे सद्गुरूंची युक्ती कामाची पालटे कामना वृत्ती. अभंग ब्रह्मचर्य स्थिती शिष्यांप्रती उपदेशी. अर्थात आपल्या हितासाठी संवाद करू जावे तर तीही प्रवृत्ती थांबते. कारण सद्गुरूंच्या वचनापुढे वेद आणि शास्त्रे ह्यातील तर्क कुंठित होतो. अशा प्रकारे वाणीचे सर्व व्यापार बंद झाले म्हणजे महामौनाची अतिशुद्ध अवस्था येते आणि साधकाला परमानंद होतो. असे मौन साधण्यासाठी गुरु प्रथम वेद आणि उपनिषदे शिकवतो. त्यातील सर्व सिद्धांत समजावून सांगतो. किंवा श्रीराम व कृष्ण यांचे नामस्मरण म्हणजे श्रेष्ठ मौनच होय. नामगर्जना अखंड असेल तर सारा वेदार्थ साक्षात उभा राहतो. ज्याची वाणी सतत रामनामाची गर्जना करते त्याच्या पुढे तीर्थे नम्र होतात. देव त्याच्या पाया पडतात आणि यम त्याचे चरण तीर्थ वंदनीय मानतो. राम नामाचे जे स्मरण तेच महामौन. वेदाने नामस्मरणाची स्तुती केली आहे म्हणून हरिनाम हे शुद्ध अध्ययन आहे. वेद किंवा नामस्मरण यालाच स्वाध्याय असे नाव आहे. आता आर्जव किंवा सरळपणा याचे लक्षण आहेत. सर्व जीवांमध्ये जसे जीवन किंवा वस्त्रांमध्ये जसे सूत अविरोधाने राहते म्हणजे जीवनाचा देहाशी किंवा सुताचा वस्त्राशी वैरभाव नसतो, तसेच हे आर्जव सर्वांना अनुकूल असते. साखरेला कडू फळाचा आकार दिला तरी ती कडू होत नाही. त्याचप्रमाणे दुष्ट जीवांनाही हा साधक आपल्या सरळपणाने रंजवतो
आनंद देतो. चंद्राची कोर वक्र असते, पण त्याच्या किरणातील अमृत काही वक्र नसते. त्याच न्यायाने दुष्ट लोकांना पाहूनही त्यांच्यातील सद्गुण तो पाहतो. त्याच्या सरळ वागण्यात फरक पडत नाही. असा साधक कुणाला कमी लेखत नाही. सर्वांशी जीवलगाप्रमाणे वागतो. आपली जशी काही जुनी ओळख आहे, अशा तऱ्हेने सर्व जीवमात्रांशी तो परिचिताप्रमाणे वागतो. त्याला सर्व जीव आप्त वाटतात. तसा त्याचा स्वभावच बनलेला असतो. या स्वभावालाच रुजुता, आर्जव अशी नावे आहेत. गुरुदीक्षा अशी अलौकिक असते. मदनाने सर्वांना आपला दास केले आहे. दानव, देव, मनुष्य, ऋषी या सर्वांना काम जिंकणे अति दुर्धर असते. ज्याच्या मनात कामाचे दृढ ठाणे आहे, तो निष्कामतेचा आव आणतो आणि आपला लौकिक वाढवतो. सामान्य माणसाचे मन निष्कामता मान्य करत नाही. पण सद्गुरू शिष्याला अखंड ब्रह्मभानात राहण्याचा उपदेश करतात. त्या योगाने साधकाची कामनावृत्ती पालटते.